चला आज आपण इतिहासाच्या दुसऱ्या टॉपिककडे त्यातील सिंधू संस्कृतीच्या दुसऱ्या भागाकडे जात आहोत. तर यामध्ये तो भाग आहे तो म्हणजे धार्मिक संकल्पना किंवा धार्मिक स्थिती. सिंधू संस्कृतीकालीन समाज जीवन जे काही आहे विविध या ठिकाणी समाज त्या ठिकाणी वास्तव्यास होता हे आपल्याला त्या ठिकाणी सापडलेल्या अवशेषावरून प्रामुख्याने सांगता येतील. मग हे अवशेष आणि त्यातून जे काही शिक्के आहेत किंवा ज्या ठिकाणी मुद्रा ज्या आढळलेल्या आहेत, कॉईन्स सापडलेले आहेत किंवा त्या काही अशा मुद्रा आहे की त्याच्यावर सगळं काय होतं आपल्याला त्यावरून सगळं अन्वेषण करणं हे सोयीचं होतं. म्हणून ह्या सिंधू संस्कृतीकालीन जी काही माहिती जर घ्यायची असेल तर खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन जर माहिती करून घ्यायचं असेल किंवा जी माहिती आपल्याला उपलब्ध होते त्याचं इथं जे उलगडा झालेला आहे त्यानुसार ही माहिती आपल्याला इथे सहजरित्या काय उपलब्ध होऊ शकते. यातील पाहतो आपण की ज्यावेळी नगररचना आपण पाहत होतो, या नगररचना पाहत असताना त्या ठिकाणचं स्नानगृह ही सापडली गेली आहे, महास्नानगृह सापडली गेली आहे. याचा अर्थ ही महास्नानगृह सापडली किंवा त्या ठिकाणच्या 3 मजली जवळपास 26 खोल्या या सापडल्या गेल्या. याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणचं धार्मिक जीवन देखील आपल्याला सहजरित्या काय होते समोर येण्यासमोर होते. मग आता हे सगळं माहिती घेत असताना या स्नानगृहामध्ये एखाद्या महिन्यामध्ये किंवा सणाच्या वाराच्या निमित्ताने कुठेतरी काय केलं जायचं, विशेषपणे साजरा केला जायचा. आणि त्या निमित्ताने जसं आपण श्रावण महिन्यामध्ये पवित्र महिना म्हणून त्याचं पालन करतो तशा पद्धतीने तत्कालीन कालखंडामध्ये सिंधू संस्कृती कालखंडामध्ये धार्मिक जीवन व्यवस्था अभ्यासत आहोत. त्यावेळी देखील जे काही समाज आहे तो या धार्मिकतेमध्ये काय झाला होता, बंदिस्त झालेला होता किंवा त्या ठिकाणी रीतिरिवाज हे पाळत होते हे आपल्याला सांगता येतील. याचबरोबर मग या जी काही आपल्या शिक्के मिळाले आहे, मुद्रा मिळालेल्या आहेत त्यावरून दुसरा भाग तो आपल्यासमोर होतो तो म्हणजे अग्निपूजा. मग अग्निपूजा काय आहे तर प्रामुख्याने अग्नी ही देवता आहे आणि सूर्यदेवता त्याचा एक भाग प्रामुख्याने मानला गेलेला आहे. कारण या ठिकाणी ह्या अग्निदेवता यज्ञकुंड जे काही आहे या यज्ञकुंडाच्या जागा त्या ठिकाणी सापडल्या गेल्या आणि प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र असं अग्निकुंड होतं. आणि मग या अग्निकुंड म्हणजे होम हवन या स्वरूपाचं विधी प्रामुख्याने पार पाडल्या जात होत्या. आणि ह्या विधी कशासाठी केल्या जायच्या तर आपण बघितलं असं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या ज्यावेळेस लढाईला जात असताना होम हवन किंवा पूजा अर्चा केली जात होती तशाच प्रकारे या ठिकाणी ही अग्निपूजा ही प्रामुख्याने केली जात होती. हे एक पवित्र प्रामुख्याने मानलं जात होतं. दुसरं असं आहे की प्राणीपूजा. प्राणीपूजा हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण या ठिकाणी शेतकरी देखील आजही वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा किंवा करणं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणी आज आपण बघतो तर श्रावण महिन्यामध्ये जसं आपण बैलाची पूजा करतो कारण तो शेतकऱ्यांचा काय वर्षभर साथ देणारा अशा प्रकारचा तो प्राणी आहे. म्हणून जशी पूजा करतो तशाच प्रकारचं या ठिकाणी बैल, गेंडा, हरेल, बोकड, एक शिंगी असलेलं हे जे काही आहेत हे त्या ठिकाणी प्राणी आढळले गेले आहेत. जर आपण प्राचीन भारताच्या अवशेषांना बघितलं असेल तर जे काही ह्या अवशेष विशेषतः आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही मोठे डोके असणारा बैल, लांब आणि मोठे डोके असणारा बैल देखील पाहायला मिळतो. म्हणजे अर्थातच या सिंधू संस्कृती कालखंडापासून ही जी काही प्राणीपूजा आहे ही केली जात होती ही देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्राणीपूजा ही काही विशेष बाब नाही, परंतु शेतकऱ्यांच्या किंवा जे काही समाज जीवनामध्ये या प्राण्यांना देखील महत्त्वाचं स्थान होतं हे यावरून आपल्याला निश्चितरित्या धार्मिक याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे यानंतरचं ते म्हणजे नागपूजा. नागपूजा ही का केली जात असेल तर वृक्षाप्रमाणे किंवा जे काही वृक्ष आहे या झाडाप्रमाणे जशी झाडाची पूजा केली जाते, वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली जाते, तर या ठिकाणी तशाच प्रकारे या ठिकाणी या नागपूजा देखील प्रामुख्याने केली जात होती किंवा केले जात असताना जे काही सिम्बॉल आहेत, नाणी आहेत ही सापडली गेली. आणि त्यावरून आपल्याला हे सहजरित्या काय झालं आहे वर्णन करणं किंवा त्याची जी माहिती आपल्याला संकलित करण्यासाठी मदत प्रामुख्याने होते. मग ही पूजा करत असताना या ठिकाणी नागाची पूजा प्रामुख्याने केल्याची जी काही चिन्ह आहेत त्यावरून आपल्याला काय होतं हे पुढे येतं. दुसरं आहे वृक्षपूजा. वृक्षपूजा आजही आपण एक पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं प्रामुख्याने महत्त्वाचं भाग म्हणून वृक्ष जे आहे ते महत्त्वाचं आज मानले येते. वृक्ष जगवा आणि ही जी काय वृक्षवडी, अमास, वैरी, वनचेरी असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. जर निसर्ग जर समतोल ठेवायचा असेल तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे काही वड आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करत असल्याचे जे काही आपल्याकडे काही संकेत प्रामुख्याने प्राप्त झालेले आहेत. म्हणजे वृक्षपूजा देखील तत्कालीन समाजामध्ये समाज व्यवस्थेमध्ये महत्त्वाची होती हे देखील आपल्याला सांगता येईल. नंतर आहे ते पुढचं म्हणजे मातृपूजा, मातृपितृभोग. म्हणजे या ठिकाणी जशी आई आणि वडील हे काय आहे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, देवदेवता समान आहे. तशा प्रकारे या ठिकाणी ही मातृदेवता जी काही आहे या मातृदेवतेची पूजा देखील केली जात होती. यामध्ये याचं कारण असं की काही बऱ्याच ठिकाणी श्री प्रतिमा सापडलेल्या आहे. या श्री प्रतिमा यावरून असं निश्चित होतं की त्या ठिकाणी काय केलं आहे, या मातृ आणि स्त्री जी काही आहे तिची पूजा प्रामुख्याने केली जात होती असं समोर येतं. याचबरोबर सप्त मातृकांची काय झालेली काही चिन्ह सापडलेली आहे. सप्त मातृका म्हणजे आपण त्याला आजच्या कालखंडामध्ये साती आसरा हे जे म्हणतो आपण की जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं संरक्षण कोण करत असतं तर हे साती आसरा करते. तशा पद्धतीने ह्या सप्त मातृका जे काही आहेत याचे देखील काही तिथे सिम्बॉल सापडले गेले आहेत. याच्यावरून आपण त्या ठिकाणी किंवा काही केलं असावी पूजा करत असावी असं आपल्याला शक्यता पाहायला मिळतं. एकंदरीत हे शिक्के जे काही आहेत या शिक्के असलेली मातृका सापडल्या आणि त्यावरून आपल्याला निश्चित संबोध होतो की मातृपूजा या धार्मिक स्थितीचा एक भाग म्हणून मानला गेला आहे. दुसरं आहे ते म्हणजे पशुबळी. मग हे पशुबळी किंवा नरबळी का दिले जात होते हा देखील भाग महत्त्वाचा आहे. कारण एका शिक्क्यावर एक देवतेच्या पोटातून एक झाड बाहेर पडत आहे. म्हणजे अशा प्रकारे बळी दिल्यानंतर कुठेतरी काय होतंय काहीतरी प्राप्ती होती हा काय होतो संकेत आपल्या क्षेत्रात पाहायला मिळतो. आणि हे होत असताना म्हणजे त्या ठिकाणी नरबळी देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर मागील बाजूस एका शेतकरी कोयत्याने एका स्त्रीचा बळी देत आहेत अशा प्रकारचं देखील काय झालेलं आहे, एक सिंबॉलिक स्वरूपाची माहिती मिळालेली आहे. एक शेतकरी काय करतो एका स्त्रीचा बळी देतो आहे. जी काही एका स्त्रीच्या पोटातून काय होतंय झाड वृक्ष काय होतंय बाहेर येत आहेत. तर अशा प्रकारे हे जे काही यातून हे पाहायला मिळतं की पशुबळी किंवा नरबळी ही प्रथा ही आजच नाही तर या सिंधू संस्कृती कालखंडापासून चालत आलेली आहे. ही आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या याच्यावर काय होतं हे आपल्याला स्पष्ट होतं. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे सूर्यपूजा किंवा जलपूजा. कारण सूर्यपूजा आणि जलपूजा हे महत्त्वाचं आहे. सूर्य हा खऱ्या अर्थाने एक दिवसाची सुरुवात होणार आहे. म्हणून स्नान केल्यानंतर आज देखील आपण बघतो की आपले जे काही वडीलधारी मंडळी आज देखील सूर्याचा नमस्कार करतात. तशा प्रकारे सूर्य आणि जल ही जी काही चित्र आढळलेली काही नाणी आढळून आलेली आहेत त्यावरून आपल्याला निसर्गाचं महत्त्व आहे हे भाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण जल हे जीवन आहे. म्हणून पाण्याचं देखील पूजन प्रामुख्याने केलं जातं. तर अशा प्रकारे प्रकाश जे काही आहेत व्यवस्था असेल प्रकाश, कारण सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्यातून जीवन व्यवस्थित चालतं, पाणी मिळतं त्यातून जीवन जगतं. म्हणजे अशा प्रकारे हे एक माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने सूर्य आणि जल हे देखील यांचं महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून यांची पूजा त्या ठिकाणी केली जात होती हे पाहायला मिळतं. तर ही सूर्यपूजा आणि जलपूजा याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे शिवपूजा. या शिवपूजामध्ये प्रामुख्याने मोहेंजोदारो या ठिकाणी शिवाची मूर्ती सापडली गेली आणि त्यातून 3 पायाच्या आसनावर ध्यानस्थ असलेली ही जी काही शिवाची मूर्ती आहे, डोक्यावर त्रिशूळ यासारखी जी काही शस्त्र आहेत हातामध्ये पाहायला मिळतात. यावरून शिवपूजा त्या ठिकाणी केली जात होती हे आपल्याला सांगता येईल. याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला गेंडा असेल, म्हैस असेल, वाघ असेल यांची चित्र असलेली देखील काही नाणी सापडली गेली. त्यावरून आपल्याला कळतं की शिवपूजा, कारण आपण बघतो की या शिवाच्या मंदिराच्या बाहेर ज्याप्रमाणे जसं एखादा प्राणी वस्तूला असतो तशाच पद्धतीने काय झालं आहे इथे ह्या पूजा प्रामुख्याने केली जात होती. ही बाब या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर महायोगी व पशुपती या तिन्ही स्वरूपाच्या मूर्त्या प्रतिमा या ठिकाणी आढळलेल्या आहेत. तर हे याचं कारण असं की ह्या म्हणजे जॉन मार्शल
याने पशुपती ही शिवाची मूर्ती आहे असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजेच तत्कालीन कालखंडामध्ये याच्या मूर्त्या सापडलेल्या आहे याचा संदर्भ शिवपूजेशी लावले गेलेला आहे असं जॉन मार्शलच्या त्यांनी केलेल्या विश्लेषणावर आपण पाहायला मिळतं. पुढचा भाग आहे तो म्हणजे अंत्यसंस्कार. तर अंत्यसंस्कार जी पद्धती आहे किंवा दफन पद्धती आहे हे उत्तरेकडे डोके करून आणि दक्षिणेकडे पाय, उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय अशा स्वरूपाचे जे काही आहे बहुतांशी प्रेता काय केली जात होती त्या ठिकाणी पुरले जात होती किंवा त्या ठिकाणी दफन केली जात होती. हे काय लाकडाच्या पेटीत ठेवून प्रामुख्याने दफन केली जात होती. यासोबत आवडत्या वस्तू जे काही आहेत कारण एखाद्या व्यक्तीला प्रिय असणारी वस्तू ही त्याच्यासोबत दिली जाते. तशाच प्रकारे या प्राचीन कालखंडामध्ये किंवा या हिंदू संस्कृत कालखंडामध्ये दफनविधीच्या वेळी त्याला आवडत्या असणाऱ्या वस्तू ह्या त्याच्या जवळ ठेवल्या जायच्या आणि मगच त्याला दफन प्रामुख्याने केलं जात होतं. किंवा मांस ठेवण्याची याचा आवडत्या वस्तू किंवा मांस या ठेवण्याची पद्धती त्यावेळेस होती हे देखील आपल्याला समोर म्हणजे माहिती प्रामुख्याने मिळते. म्हणजे धर्म प्रकारानुसार मोठा पगडा त्या ठिकाणी असावा असा देखील उल्लेख येतं. तर एकंदरीतच या व्यवस्थेमध्ये माणसाचा शेवटचा टप्पा म्हणजे तो म्हणजे काय अंत्यसंस्कार आहे आणि अंत्यसंस्कार असल्यामुळे प्रामुख्याने ही अंत्यसंस्कार पद्धती देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि जे 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत धर्म या 16 संस्कारामध्ये शेवटचा संस्कार म्हणजे तो म्हणजे महत्त्व संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार पद्धती काही महत्त्वाचे आहेत. तर हे अंत्यसंस्कार पद्धती या ठिकाणी कशा प्रकारची केली जात होती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याचबरोबर मातृपूजा देखील केली जात होती. तर या मातृपूजा करत असताना या ठिकाणी स्त्रीला महत्त्वाचं स्थान होतं हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. अनेक स्त्रीच्या प्रतिमा असणाऱ्या मूर्ती देखील असल्यामुळे आपल्याला मातृपूजा केल्याचा उल्लेख येतो. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे भूतप्रेतादी म्हणजे अंधश्रद्धा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय होतं त्या पाळल्या जात होत्या. आजही आपण बघतो की भूतप्रेतादी किंवा भूतबाधा किंवा हे जे काही प्रकार आपण पाहायला मिळतो आणि हे याचं कारण असं आहे की अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणावर समाज आजही बऱ्याच कमी झाला आहे. परंतु या प्राचीन कालखंडामध्ये अंधश्रद्धेचा फार मोठा पगडा त्यावेळेस निर्माण झालेला होता. आणि हा पगडा याचं कारण असं आहे की मनुष्य स्वतःला जीवन जगत असताना या ठिकाणी कुठेतरी तो स्वतःला कंट्रोल करू शकत नाही म्हणून काहीतरी तर एक कंट्रोल करण्याचा भाग म्हणून या अंधश्रद्धा मानल्या गेलेला आहे. कुठेतरी नवस करायचा मग त्याला बळी द्यायचा मग आपल्याला उत्पन्न होईल वगैरे वगैरे जे काही अंधश्रद्धा होत्या की हे केलं की अशा प्रकारचं आपल्याला काय होतं एकंदरीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढेल किंवा या ठिकाणी काय त्याच्यामध्ये उत्पत्ती होईल. एखादा मुलगा व्हायचा असेल तर नवस करणे मग त्याला पुन्हा एखादा पशु बळी देणे. तर ह्या जे काही भूत आहे आणि हे भूत जर आपल्याला प्रामुख्याने घालवायचं असेल तर काही नवस केला पाहिजे आणि तो नवस फेडला पाहिजे. तर हे सगळ्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने या सिंधू संस्कृतीच्या कालखंडामधील धार्मिक स्थितीचं वर्णन करणं असताना कारण का ज्या ज्या ठिकाणी प्रेत पुरले गेलेले आहेत त्या प्रेताजवळ काही असे संस्कार केल्याच्या पद्धती विशेषपणे आढळून येतात. म्हणून या धार्मिक स्थितीचा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा बाब आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आपण सिंधू संस्कृतीतील दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत ते म्हणजे शेती जीवन किंवा शेती हा महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. कारण प्राचीन कालखंडापासून तर आताही आज तागाही देखील आपण बघतो की आज समाज हा शेतीकडे वळायला लागलेला आहे. का वळतो आहे कारण एक सर्वसामान्य सामाजिक स्थिरता ठेवण्यासाठी या शेती जीवन महत्त्वाचं आहे. शेती जीवनाबरोबरच काय झालं आहे त्या ठिकाणी आर्थिक जी स्थिती आहे ही आर्थिक स्थिती देखील अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आर्थिक स्थितीचा पाहणी करत असताना एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की त्यातील पहिला भाग आहे तो म्हणजे शेती. या शेती याच्यामध्ये काय आधारित प्रामुख्याने व्यवसाय निर्माण झालेले होते. आर्थिक जीवन हे अत्यंत समृद्ध होतं असा उल्लेख प्रामुख्याने येतो. शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि या मुख्य व्यवसायामध्ये प्रामुख्याने शेतकरी आपल्या या व्यवसायातून आपलं जे काही दैनंदिन उपलब्धी करत होता. गहू, जव, तीळ, राई, कापूस, घेवडा, वाटाणा यासारखे जे काही पिकं आहेत तो घेत होता. अशा स्वरूपाचे काही त्याला अंश सापडले गेले आणि त्यावरून हा निष्कर्ष प्रामुख्याने येतो. याचबरोबर आर्थिक जीवनातील दुसरा भाग आहे तो म्हणजे हस्तउद्योग.
कारण या हस्तउद्योगाच्या माध्यमातून प्रामुख्याने हस्तउद्योग जसं आज पर्यटनामध्ये महत्त्वाचं स्थान आहे, तशाच प्रकारचं या प्राचीन कारखान्यामध्ये देखील हे एक महत्त्वाचं स्थान मानले गेलेलं आहे. तर याच्यामध्ये सुती कापड आणि मातीच्या जे काही जे भांडे आहेत यावरून त्यावर केलेली कलाकुसर एवढं आपलं असतं की त्या ठिकाणचं हस्तउद्योग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात काय झाला होता पुढे आपल्याला पाहायला मिळतं. लहान लहान मण्याचे सुवर्णहार बनवले गेलेले आहेत. या स्वरूपात कलाकृती जी काय असेल, फुलपात्र असतील, हस्तउद्योग, हस्तिदंत असतील याचा उपयोग करून प्रामुख्याने आपला व्यवसाय या ठिकाणी हस्तउद्योग केला जात होता. पुढचा भाग आहे तो म्हणजे व्यापार. कारण व्यापार हा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या अफगाण, इराण, रोम, इराक यांच्याशी या ठिकाणी प्रामुख्याने व्यापार केला जात होता. असं आपल्याला प्रामुख्याने म्हणतात की अफगाणमधून जी काही आहे सोने चांदी शिक्के या ठिकाणी आयात केली जात होती किंवा येत होती आणि त्यांना बैलगाडीच्या माध्यमातून प्रामुख्याने जी काही आवश्यक वस्तू जी काही आहे या ठिकाणच्या कलाकुसरी केलेल्या, हस्तकसरी केलेल्या वस्तू या प्रामुख्याने काय केल्या दिल्या जात होत्या. तर अशा प्रकारचं काही मुद्रेवर नौकेचे देखील चित्र आहे. म्हणजे नौकेचा वापर देखील त्यावेळेस केला जात होता. म्हणजे वाहन म्हणून बैलगाडीचा वापर केला जायचा, तर काही ठिकाणी नौकेचाही वापर केला जात होता. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी व्यापार करत असताना ही जी काही साधनं आहे ट्रान्सपोर्टची किंवा वाहतुकीची याचा देखील आपल्याला इथे उल्लेख विशेषत्वाने त्या ठिकाणी सापडलेल्या नाण्यावरून पाहायला मिळतो. याचबरोबर काही वजनमापं देखील सापडलेले आहेत. या वजनमापाच्या याच्यावरून या ठिकाणी व्यापार किंवा जे काही त्यांचे दैनंदिन जे काही असेल परंपरा असेल, व्यापारी जे काही आहेत या व्यापाराच्या देवाणघेवाण जी काही आहेत ती प्रामुख्याने होत असावी असा देखील आपल्याला उल्लेख येतो. आणि त्यावरून अनेक छोटी दगडापासून बनवलेली काही संच त्या ठिकाणी सापडले गेले आहे. छोटा मोठा 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 म्हणजे त्या एक काही जे वजन मापाचं एक त्यांनी दगडी वजन होती 1.1 गुणिले 1.1 गुणिले 0.7 अशा आकाराची ही जी काही दगडाचे आकार सापडले गेले आहे. यावर असं निश्चित होतं की त्या दगडाचा विशिष्ट माप म्हणून वापर केला जायचा आणि मग वस्तूचा विनिमय करत असताना त्या जे काही आहे त्याचं कसं मोजमाप केलं जात होतं हे याचा वापर प्रामुख्याने केला जायचं. सर्वात लहान जे काही आहेत ते देखील सापडले की 1.8 गुणिले 2.33 ग्रॅम असताना मान्य केलं. म्हणजे वजनाचे जे काही आहेत त्याचे काय सांगितलेलं आहे त्याचं निर्देशन ठरले गेलेलं आहे. मग यावरून आपल्याला त्या ठिकाणचं प्रत्येक मुद्रेवर एक चित्रमय जे काही आहे सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय विनिमयाची पद्धत देखील त्यावेळेस होती. बाजारामध्ये नाणीच सर्वत्र होतील असं नाही, तर चांदीच्या करंड्यात काही दागिने सापडले गेले आणि तुकडे काही सापडले गेले आहेत. म्हणजे वस्तू विनिमय हा देखील त्यावेळेस अस्तित्वात असणारा भाग आपल्याला प्रामुख्याने आर्थिक बाबीमध्ये महत्त्वाचा असं म्हणता येईल. तर यावरून आपल्याला असं म्हणता येतं की काही चांदीचे असतील, याचे तुकडे असतील, या तुकड्यावरून मुद्रा जे सापडलेल्या आहेत त्यावरून आपल्याला कल्पना येते. म्हणजे वस्तू विनिमय त्यावेळी देखील चालत होता. पण मात्र काही ठिकाणी या वस्तू विनिमय करत असताना काही चांदी तुकडा द्यायचा, त्यामध्ये काही वस्तू द्यायची आणि पुन्हा हे जे काही विनिमय साधनं आहेत या आर्थिक स्थितीमध्ये पाहायला मिळतात. तर हे सगळं आपण व्यापार बघितलेला आहे. त्याचबरोबर त्यांची वजनमापं बघितलेली आहेत. त्या ठिकाणचं जे काही शेती असेल, हस्तउद्योग असेल, व्यापार असेल यांच्या माध्यमातून तत्कालीन समाज जीवन हे त्या ठिकाणचं काय होतं, रूढीरिवाजाने काय होतं चालत होतं. ही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की ही सिंधू संस्कृती आहे. या सिंधू संस्कृतीचा जे काही अस्त कसं झाला असेल हाही भाग महत्त्वाचा आहे. सिंधू संस्कृतीचा उदय झाला, त्या ठिकाणी अनेक कारण त्याला सापडले गेले, अनेक काय म्हणतो आपण त्याला उत्खनन केली गेली आणि उत्खनन करून ही सिंधू संस्कृती जी काही आहे ती उदयाला आली होती. सिंधू संस्कृतीचा आपण अभ्यास केल्यानंतर काही काळाच्या ओघानंतर काय झालं, सिंधू संस्कृतीचा काय झालेला आहे, ऱ्हास झालेला आहे. मग ऱ्हास का झाला तर असा प्रश्न आपल्या समोर येतो. तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत, ते आपण बघूया. तर पहिलं कारण आहे नद्यांचे महापूर. नद्यांना आलेला कारण ही सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या काठावर बसलेली होती आणि काठावर बसलेलं असल्यामुळे साहजिकच पावसाचं प्रमाण कमी जास्त होऊन मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, पूर आला गेला आणि हा पूर येऊन ही सिंधू संस्कृती काय झालेली आहे त्या पुरामध्ये पूर्णतः नष्ट झाली आहे.
हे प्रामुख्याने कारण सांगितले गेलेलं आहे. अवर्षण पाहायला मिळतं. त्या ठिकाणी अवर्षण म्हणजे काय, ते दुष्काळ. अवर्षण पडले गेले आहे, दुष्काळ पडलेला आहे. आणि दुष्काळ पडल्यामुळे साहजिकच काय झालेलं, पावसाचे प्रमाण कमी झाले गेलं, शेती पशुपालन यावर परिणाम झाला गेला आणि त्यामुळे काय लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झालं आहे, स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे. अशा प्रकारे एक दुसरं असं कारण सांगितलं गेलेलं आहे की अवर्षणामुळे देखील काय झालं, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे, हे देखील आपल्याला म्हणता येईल. दुसरं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये जो व्यापार चालत होता त्या व्यापाराची झालेली घट. कारण कालांतराने ज्या ठिकाणी जो व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो त्या ठिकाणी काय होते, वसाहती निर्माण होते. आणि काळाच्या ओघामध्ये जर या ठिकाणी वसाहत काय होते, हळूहळू काय प्रामुख्याने व्यापार कमी होत चालला आणि त्या स्थलांतरीच्या निमित्ताने एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वस्ती काय झालेली आहे, गेलेले आहेत, स्थलांतरित झालेले आहेत. म्हणून व्यापार हा देखील प्रामुख्याने या सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासात कारणीभूत ठरले आहेत, हे देखील आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल. याचबरोबर निसर्ग जे काही आहेत, हा निसर्गाचा नियम हा ठरला गेलेला आहे. निसर्गाचा नियम काय आहे? निसर्गाचा नियम, तर निसर्गाचा नियम असा आहे की या ठिकाणी एकदा उदय झाला की विकास होतो आणि नंतर काय होतं, पुन्हा त्याचा अस्त होतो. तशा पद्धतीने या ठिकाणी काय झालेलं आहे, या सिंधू संस्कृतीच्या या निसर्गाच्या नियमामुळे देखील काय झालेलं आहे, उदय झाला, काही काळापर्यंत ते स्थिर राहिले गेले आणि हळूहळू काय झालं, वेगवेगळ्या कारणाने त्याचा अस्त झालेला आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. कारण हे उदय, विकास आणि अस्त हे अर्नाल्ड टॉयनबीने त्यांनी जे काही 22 संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे, या संस्कृतीच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने अर्नाल्ड टॉयनबीने उदय, विकास आणि अस्त हा निसर्गाचा नियमाचा प्रकार आहे. आणि या निसर्गाच्या नियमानुसार प्रामुख्याने हे कैलास म्हणजे या ठिकाणी काय झालं असेल, नष्ट झालेलं आहे असं प्रामुख्याने मानलं गेलं आहे. तर परतीचा पुराचा सिद्धांत मानला गेलेला आहे. तर समुद्रामध्ये काय होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येताना पुन्हा काय होतं, कमी होऊन पुन्हा हे होतं. तर अशा प्रकारे देखील त्यातून पूर आला असावा असं मानले गेलं आणि त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती गडप झाली आहे. हा देखील भाग या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत सिंधू संस्कृतीचा पाहत असताना आपण सिंधू संस्कृतीचा उदय पाहिलेला आहे, सिंधू संस्कृतीची धार्मिक स्थिती पाहिली, सिंधू संस्कृतीचा व्यापार पाहिला, सिंधू संस्कृतीची आर्थिक स्थिती काय आहे ते पाहिलेलं आहे, सिंधू संस्कृती धार्मिक स्थिती काय आहे ते देखील पाहिलेलं आहे आणि सिंधू संस्कृतीचा अस्त कशा प्रकारे झालेला आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे अर्थातच या ठिकाणी सिंधू संस्कृतीचा एक जे थोडंसं मागोवा घेण्याचं काम या प्रकारामध्ये आपण केलेलं आहे. म्हणून सिंधू संस्कृतीचा उदय, विकास आणि अस्त हे जर पाहायचं असेल तर यामधल्या सगळ्या बाबी आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासातील BA द्वितीय वर्षाच्या एक टॉपिकमधील इतिहासाचा भाग प्रामुख्याने महत्त्वाचा आहे. म्हणून सिंधू संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती आहे, ती समजून घेण्यासाठीचा हा आपला प्रयत्न प्रामुख्याने महत्त्वाचा आहे. धन्यवाद.